नमस्कार. अर्जुन रुपालीच्या लव्ह स्टोरीचा भाग 78वा आज आपण पाहणार आहोत आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अर्जुन आणि रुपालीच्या बेबीचं नामकरण सोहळा आहे आज. तर सगळ्यांची गडबड उठलेली असते. ओ लवकर आवरा तुम्ही, गेस्ट यायची वेळ झाली आणि अजून तुम्ही फुलांच्या माळाच लावत आहे. बाहेर गेटजवळ फुलांच्या माळा लावणाऱ्या माणसांना अर्जुनची मॉम बोलतात. हो झालंच आहे मॅडम, त्यातला एक जण अर्जुनच्या मॉमला बोलतो. अहो तुम्ही काय बोलत बसलाय, जा जाऊन आवरून या, गेस्ट येतील आता. अर्जुनची मॉम अर्जुनच्या डॅडला ओरडत बोलतात. तू जरा एका जागेवर बस आणि थंड पाणी पी, मग बरं वाटेल तुला. सगळं वेळेत होईल, तू उगाच टेन्शन घेऊ नको. अर्जुनचे डॅड मॉमच्या हाताला पकडून त्यांना त्यांच्या शेजारी बसवतात, कारण त्या खूपच काळजी करत असतात की सगळं काही व्यवस्थित होईल की नाही म्हणून. अहो टेन्शन घेऊ नको तर काय करू, आता गेस्ट यायला सुरुवात होईल आणि या लोकांचं अजून डेकोरेशन तरी करून झालंय का, आणि तुम्ही सुद्धा तयार झाला नाही अजून. मॉम अर्जुनच्या डॅडला बोलतात. अगं आपल्या नातीचं बारसं आहे आज, लग्न नाही. डॅड हसत त्यांना बोलतात. तसं मॉम यांना सुद्धा त्यांच्या बोलण्याचं खूपच हसू येतं. हो तरी आजोबा आवरून घ्या तुम्ही, नातीचं बारसं आहे आज तुमच्या, मॉम हसत त्यांना बोलतात. आणि मग दोघे सोबतच आतमध्ये जातात. खरंच होतं, आज त्यांची नात 2 महिन्यांची झाली होती तर तिचं बारसं करण्याचं ठरवलं होतं. अर्जुन आणि रुपालीच्या मुलीचं बारसं असलं तरी मीरा मेन्शन आज एखाद्या नव्या नवरीसारखं सजलं होतं. जणू आज बारसं नाही तर लग्नच असावं तिचं. कार्यक्रम जवळच्या लोकांमध्येच करण्याचं ठरवलं असलं तरी कार्यक्रम किल्लेदारांना शोभेल असाच होता. खूप छान अशी सगळी तयारी केली होती आणि खूप छान असं बारसं येथे होणार होतं. मीरा मेन्शनच्या भव्य गार्डनमध्ये कार्यक्रम पार पडणार होता. जागोजागी राधाकृष्णाचे कटआउट लावले होते. छोटा स्टेज उभारण्यात आला होता. त्यात मधोमध लाकडाचा अँटिक पाळणा सजवून ठेवला होता. रुपाली हे चेंज कर, काहीतरी सॉफ्ट घाल तिला. अर्जुन त्याच्या प्रिन्सेसकडे पाहून रुपालीला बोलतो. रुपाली बेडवर बसून तिच्या लेकीचं आवरत होती. अहो असं काय करता, आज बारसं आहे, थोडं तरी तयार नको का करायला तिला. बारसं झालं की लगेच चेंज करेल, पण आत्ता असू द्या. रुपाली बेबीच्या हातात सोन्याचे 2 कडे घालत बोलते. रुपाली हे सगळं का घालते तिला, अनकम्फर्टेबल होईल. रुपाली बाळाच्या हातात, पायात, गळ्यात सोन्या चांदीचे अलंकार घालत होती तर अर्जुन तिला खूप बडबड करत होता. त्याच्या मते त्याची प्रिन्सेस फक्त 2 महिन्यांची होती आणि तिला हे कपडे एवढे सगळे दागिने घातल्यावरती अनकम्फर्टेबल होईल, म्हणून तो रुपालीला बोलत होता. अर्जुन असं काय करता, मॉम किती प्रेमाने तिच्यासाठी हे सगळं घेऊन आले आहेत आणि जर नाही घातलं तर त्यांना वाईट वाटेल. आणि काळजी करू नका, मॉम स्वतःच म्हणाल्या आहेत की कार्यक्रम झाल्यावर लगेच हे सगळं काढून टाक. त्यांना सुद्धा त्यांच्या नातीची काळजी आहे, रुपाली बोलते. तसं तो पुन्हा तिला काहीच बोलत नाही, कारण ती त्याचं ऐकणार नाही हे माहिती होतं अर्जुनला. तिला फीड कर आधी, म्हणजे फंक्शन होईपर्यंत तिला भूक लागणार नाही, अर्जुन रुपालीला बोलतो. हो रुपाली बेबीला उचलून मांडीवर घेते आणि तिला फीड करू लागते. पण इकडे तिच्या मुलीला मस्ती सुचत होती. दूध प्यायचं सोडून तिच्या पदरा आडून चेहरा बाहेर काढून तिच्या डॅडला पाहत होती आणि दोन्ही पाय वर करून हसत होती. ओ माय शोना, हाऊ क्यूट. अर्जुनला तिचं असं करणं खूपच क्यूट वाटत होतं. तसं तो खाली झुकून तिच्या गालावर किस करतो, तसं ती अजूनच वळवळ करून मस्ती करू लागते. अर्जुन तिला काही भूक वगैरे लागली नाही, नुसती मस्ती सुचत आहे आता तिला. रुपाली हसून बेबीला अर्जुन जवळ देते आणि तिची साडी व्यवस्थित करते, तिचं ती आवरायला सुरुवात करते. तेवढ्यातच वहिनी वहिनी झालं का, मॉम आवाज देते. चल आरव रुपालीच्या नावाने ओरडतच रूममध्ये येतो. हो झालंच आहे, चल रुपाली आरवला बोलते. ओ हो माझी प्रिन्सेस किती गोड दिसते. आरव अर्जुनकडून तिला स्वतःजवळ घेतो. मी प्रिन्सेसला घेऊन जातो, तुम्ही या मागून. आरव बेबीला बाहेर घेऊन जात बोलतो.
हा मुद्दाम आला होता. काही मॉमने वगैरे बोलावलं नाहीये त्याला. प्रिन्सेसला घेऊन जायचं होतं ना, म्हणून मुद्दाम आला होता. अर्जुन चिडचिड करत रुपालीला बोलतो. अहो जाऊ द्या ना मग, तो काय तुमच्या मुलीला घेऊन पळून जाणार आहे का? नाही ना. आणि हे कसलं घातले? रुपाली त्याला बोलतच होती की त्याचा कुर्ता समोरून गळ्याजवळ अडकलेला दिसतो. तसं ती नीट करत अर्जुनला बोलते. तसंच तो तिचं बोलणं इग्नोर करून वेगळाच विषय सुरू करतो. उद्या काय आहे लक्षात आहे ना रुपाली? अर्जुन लगेच ती जवळ आलेली पाहून तिच्या कमरेत हात घालून रुपालीला जवळ घेत बोलतो. काय आहे उद्या? रुपालीला कळतच नाही की उद्या काय आहे ते. तशी ती प्रश्नार्थक नजरेनेच अर्जुनला पाहते. रुपाली, उद्या तुझी प्रिन्सेस 2 महिन्यांची होईल. अर्जुन बोलतो. हा, ते माहितीये मला. रुपाली बोलते. मग तुला आठवत नाही का डॉक्टर काय बोलले होते ते? अर्जुन कपाळावर आट्या पाडून तिला विचारतो. कारण त्याला जे म्हणायचं होतं, त्याला जे बोलायचं होतं ते रुपालीला कळतच नव्हतं. म्हणून आता तो तिला कपाळावरती आट्या पाडूनच विचारतो. काय बोलले होते? नीट सांगा बरं, मला काहीच आठवत नाहीये. रुपालीला वाटत होतं की ती एखादी इम्पॉर्टंट गोष्ट विसरली की काय. डिलिव्हरीनंतर 2 महिन्यांनी आपण इंटरकोर्स करू शकतो असं डॉक्टरांनी सांगितलं होतं ना. अर्जुन बोलतो. तसं रुपाली डोळे मोठे करूनच त्याला पाहते. ती खूप काही महत्त्वाचं विसरली असं भासवत होता तो तिला, आणि त्याचं काही वेगळंच सुरू होतं. आधी तर त्याचं बोलणं ऐकून तिचे डोळेच मोठे होतात, पण नंतर त्याचे एवढे स्पष्ट बोलणं ऐकून तिला लाज पण वाटत होती. गाल लगेच टोमॅटोसारखे लाल झाले होते. अहो काही पण बोलता? रुपाली लाजून खाली पाहते. व्हॉट? काही पण बोलता? मी खूप इम्पॉर्टंट गोष्ट बोलत आहे. अर्जुन खूप सिरियस चेहरा करून बोलत होता. जणू काही 6-7 महिन्यांपासून दोघे उपाशीच होते. तसं पाहायला गेलं तर उपवासच होता, पण वेगळ्या प्रकारचा. पण त्याचे एवढे स्पष्ट बोलणं ऐकून तिच्या जीवाचं पाणी झालं होतं. सगळे वाट पाहत असतील. रुपाली त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणते की चला चला पटकन. सगळे खाली वाट बघत असतील, आपण किती उशीर करतोय. तर अर्जुन म्हणतो की बट तू पुन्हा विसरू नको मी आत्ता जे बोललो ते. अँड बी प्रिपेअर्ड. अर्जुन तिच्या गालावर किस करत तिला बोलतो आणि तिला घेऊनच बाहेर जातो. पण त्याचं बी प्रिपेअर्ड ऐकून तिचं हृदय टुणूक टुणूक उड्या मारत होतं. तर आता दुसरीकडे आपण पाहणार आहोत की सॉरी मॅडम, पण तुमच्याकडे इन्व्हिटेशन कार्ड असेल तरच तुम्हाला आज जाता येईल. गार्ड बोलतो. तुम्ही तुमच्या बॉसला बाहेर बोलवा, ते मला ओळखतात. आतमध्ये फंक्शन चालू आहे मॅडम, बॉस बिझी असतील, मी तुम्हाला सोडू शकत नाही, प्लीज तुम्ही जा इथून. गार्ड नम्रपणे त्या लेडीजला बोलतो. शलाका, चल जाऊ, उद्या ऑफिसमध्ये भेट तू त्याला. त्या लेडीज सोबत उभा व्यक्ती तिला बोलतो. स्टॉप इट मानव, मला शिकवू नको मी काय करायचं आणि काय नाही ते. शलाका रागातच मानवला बोलते. अँड यू, तुला माहिती आहे का मी कोण आहे ते? तू मला जायला सांगतोय, तुझी लायकी आहे का मला असं बोलायची? शलाका त्या गार्डसमोर तिची तर्जनी नाचवतच बोलते. हे बघा मॅडम, आतमध्ये फंक्शन चालू आहे, तुम्ही उगाच इथे उभे राहून तमाशा करू नका, नाही तर मला जबरदस्ती तुम्हाला इथून बाहेर काढावं लागेल. गार्ड शलाकाला बोलतो. आता तिला खूपच राग येतो त्या गार्डचा. ती त्याला म्हणत असते की तुझी एवढी हिंमत? शलाका त्या गार्डवर हात उचलणारच होती की ती पुढे काय करणार आहे हे आधीच माहिती असलेल्या मानवने तिचा हात खालीच पकडला होता. मानव, ल्यू माय हँड. शलाका मानवचा हात झटकून देते आणि रागात त्या गार्डला पाहून तिच्या गाडीत जाऊन बसते. सॉरी. मानव त्या गार्डला सॉरी बोलतो आणि तो पण गाडीत जाऊन बसतो. तर चला, आजचा हा भाग येथे संपलेला आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण पुढचे खूप इंटरेस्टिंग भाग असणार आहेत आणि ते तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. येथेच थांबूया. धन्यवाद.